नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. बातमीपत्रात तुमचं स्वागत. आणि दिल्लीतल्या आंदोलनाशी निगडीत पहिल्या 9 महत्त्वाच्या घडामोडींवर आता नजर टाकणार आहोत. एकीकडे शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू असतानाच काही शेतकरी लाल किल्ल्यावर दाखल झाले होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी कांजवाला इथे जाणं अपेक्षित होतं, मात्र बॅरिकेड्स मोडून हे शेतकरी रिंग रोडच्या दिशेनं जात असल्याचं दिसून आलं. दिल्लीतील आक्रमक शेतकऱ्यांनी पोलिसांच्या व्हॅनला लक्ष्य केलंय. आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या धडकेनं पोलिसांची व्हॅन उलटवून लावली. शेतकरी आंदोलनात महिला देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या. पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनीही ट्रॅक्टरवर स्वार होत ट्रॅक्टर रॅलीत आपला सहभाग नोंदवला. दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी आयटीओ परिसरात एका डीटीसी बसची तोडफोड केली. सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं शेतकरी आणखीच आक्रमक झाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीत कायदा सुव्यवस्थेसाठी मजबूत व्यवस्था करण्याची चर्चा झाल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीनं हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिलेत. आणि आता बघूयात शेतकरी आंदोलनाशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकारच्या जाचकटींमुळे वातावरण चिघळलं. केंद्रानं शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका सोडावी. केंद्राच्या चुकीच्या भूमिकेमुळे हिंसा भडकली. पंजाब अस्वस्थतेकडे नेण्याचं पाप करू नका असं आवाहन शरद पवारांनी केलंय. ज्या पद्धतीनं येणं आणि जाणं या बाबतीत परवानग्या देण्याची आवश्यकता होती, तिथं काही जाचक अटी टाकल्या गेल्या आणि साहजिकच त्याचा प्रतिकार होतो. दिल्लीतल्या हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, मात्र केंद्र सरकार आजची हिंसा थांबवू शकलं असतं असं मत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तसंच तिरंग्याचा आणि लाल किल्ल्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. मला असं वाटतं, जर आम्ही आणीबाणीचा निषेध करणार असू आणि करत आहोत अनेक वर्ष, तर आजचा दिवस सुद्धा आणीबाणीपेक्षा वेगळा नाही. मागणी व्यवहार्य असेल तर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात लक्ष घालणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं एवढी टोकाची भूमिका घेऊ नये, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असं अजित पवार म्हणाले. की शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्यांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर भूमिका चुकीची घेतलेली असेल तर मी त्याचा स्पष्ट शब्दामध्ये धिक्कार करतो. शेतकरी असं कृत्य कधीही करणार नाहीत. भ्रमित करून त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकरी हिताचा विचार काँग्रेसच्या मनात कधीच नव्हता, मात्र मोदींच्या द्वेषापोटी शेतकऱ्यांच्या आडून सर्व चाललंय अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, तरी सुद्धा या पद्धतीची घटना होणं याचा अर्थ एक मोठं षडयंत्र आहे. हे षडयंत्र देशाच्या विरुद्ध आहे. हे षडयंत्र अशा काही राजकीय पाखंडी नेत्यांचं आहे, ढोंगी नेत्यांचं आहे. दिल्ली इथे सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असं म्हणत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र सरकारची आणि विशेषतः प्रधानमंत्री मोदी यांची ही आडबोटी भूमिका, हाटवादी भूमिका, इतक्या दुराग्रहामुळं यात काही सोल्युशन मिळत नाही, यात काही मार्ग दिसत नाही. केंद्रानं लागू केलेले 3 कृषी कायदे शेतकरी विरोधी नसून जनता विरोधी आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. 61 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची पंतप्रधानांनी विचारपूस देखील केली नाही असा आरोप त्यांनी केलाय. माननीय पंतप्रधानांनी साधी दखल नाही घेतली, विचारपूस केली नाही.
जो अन्नदाता आहे त्याची विचारपूस सुद्धा करू शकत नाहीत या देशाचा प्रमुख. केंद्र सरकारचा आडमुठेपणा आणि मर्यादित चर्चा केल्यानं शेतकरी आंदोलनात अद्याप तोडगा निघालेला नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत दिली आहे. गेले जवळपास 2 महिने भारतातले शेतकरी दिल्लीला गराडा घालून बसलेले. सरकारने आडमुठेपणाची भूमिका स्वीकारली. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. केंद्र सरकारनं आंदोलनाला हिंसक वळण लावल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. काही अँटी सोशल एलिमेंट्स त्या मोर्चामध्ये घुसले असणार किंवा घुसवले असणार. मला असं वाटतं की हे खूप मोठं फेलियर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हिंसा हा पर्याय असू शकत नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. तर कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार असल्याचं ट्विट राहुल गांधींनी केलंय. आणि आता बघूयात राजकीय पटलावरच्या टॉप 9 न्यूज. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं राज्यभरात कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना मनसैनिकांना मिळाल्यात. तर राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाबू वागसकर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. 11 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 6 जणांना पद्म पुरस्कार दिला हा अन्याय असल्याचं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. बुलेट ट्रेनला विरोध केल्याचा हा परिणाम असू शकतो असा आरोप राऊतांनी केलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. धनंजय मुंडेंच्या फैसला ऑन द स्पॉट कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं. माजी खासदार राजू शेट्टींसह 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल सांगली ते कोल्हापूर विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बाळासाहेब थोरातांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती तेव्हा गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय. वाढीव वीज बिल संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना विरोधात मनसेनं पोलिसात तक्रार दाखल केली. वीज बिल माफी संदर्भात खोटं आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं या तक्रारीत केलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आणि आता बघूयात प्रमुख जिल्ह्यांमधल्या टॉप 9 न्यूज. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं शिरूर कासारमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं फुलांची उधळण करत पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. तर कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या स्वागतानं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मात्र भारावलेले पाहायला मिळाले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झालाय. या वादामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांमधील हा वाद पोलीस कर्मचारी आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये निवळलेला आहे. तसंच आमदार राजेंद्र पाटणी यांनी भावना गवळी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगण सिद्धी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून सहभाग दर्शवला. तर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावात शेकडो मृत मासे आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अत्यंत घातक प्रदूषणामुळे मासे मृत झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. जिल्हा प्रशासनानं या घटनेकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. वर्षभर बंद असलेला कणकवलीचा आठवडी बाजार आजपासून सुरू झालाय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भाजप आमदार नितेश राणेंच्या हस्ते आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. या आठवडी बाजारामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत असल्याचंही नितेश राणे म्हणाले.
चंद्रपुरात देशातील प्रादेशिक वनक्षेत्रातील पहिलं सफारी पर्यटन सुरू करण्यात आलंय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून वनपरिक्षेत्र बल्लारशाह अंतर्गत कारवा इथे सफारीचा प्रारंभ झालाय. वनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही पर्यटन सफारी सुरू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाला नाणार रिफायनरी प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केलं. फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट या संघटनेच्या माध्यमातून उपोषण करण्यात आलं. कोल्हापुरात आक्रमक झालेल्या मराठा समाजानं मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटकलं असता पोलीस आणि मराठा समाजात झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात डॉक्टर APJ अब्दुल कलाम अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं. IG चंद्रशेखर मीणा यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस ठाण्यात अभ्यासिका करणारा अमरावती हा पहिलाच जिल्हा ठरलाय. आणि आता बघूयात मेट्रो सिटीतल्या टॉप 9 न्यूज. नागपूर शहराशेजारी असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या प्राणी संग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय. तर प्राणी संग्रहालयाची मुख्यमंत्र्यांनी सफारीही केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊतही उपस्थित होते. नागपुरात पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. कस्तुरचंद पार्कवर पार पडलेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची उपस्थिती होती. तसंच ऊर्जा विभागात रखडलेली पदभरती लवकरच मार्गी लावणार असल्याचं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलंय. डिझेलचे दर 80 रुपयांच्या पार गेल्यानं माल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या वाढत्या खर्चानं आर्थिक नियोजन कोलमडलं असून दर खाली न आल्यास माल वाहतुकीचा दर वाढवावा लागेल अशी भूमिका वाहतूकदारांच्या संघटनांनी घेतली आहे. वाहतूकदारांना या संकटातनं बाहेर काढण्यासाठी सरकारनं अबकारी कर कमी करावा अशी मागणी केली जाते. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या सटाणा शहरात भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील मुख्य रस्त्यावरनं ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. औरंगाबादमधील 8,348 शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभापासून अद्याप वंचित राहिलेत. हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं. नाशिककरांमध्ये 40% अँटीबॉडीज विकसित झाली आहे. सिरो सर्वेक्षणातील प्राथमिक अहवालातनं ही माहिती समोर आली आहे. नागरिकांमध्ये हार्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. नाशिक शहर बस सेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकलाय. शिवसेनेशी संबंधित खात्याकडनं परमिट मिळत नसल्यानं बस सेवेचा मुहूर्त अनिश्चित काळासाठी हुकलाय. 2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी बस सेवेचा प्रस्ताव आणला होता. नाशिकमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याच्या जागर व्हावा अशी मागणी भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहन आणि संस्कार भारतीनं संमेलन आयोजकांकडे केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य क्षेत्रात अद्वितीय असं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनात सावरकर यांच्या साहित्याला न्याय मिळावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लातूरमध्ये 31,000 पोस्ट तिकिटांपासून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली. पालकमंत्री अमित देशमुखांच्या हस्ते या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं. प्रसाद बावगे या कलाकारानं 3 दिवस परिश्रम घेऊन 31,000 पोस्टांच्या तिकिटापासून ही प्रतिमा साकारली. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.